मुलांना टिफिनमध्ये झटपट देण्यासाठी अगदी 10 मिनिटात बनणारा हा पराठा आहे। पौष्टिकही आहे आणि खायलाही छान लागतो। नक्की ट्राय करून बघा। बीटरूट किसून घेतले, कोथिंबीर, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं बेसन मिक्स करून घ्या, कारण बीटाला पाणी सुटतं म्हणून थोडंसं बेसन टाकलं आहे। तुम्हाला हवं तेवढं गव्हाचं पीठ ॲड करून घ्या। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या। घट्टसर असं पीठ मळून घ्यायचे, जसं आपण पराठ्याला मळतो त्याच प्रकारे। वरून 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता छोटे छोटे पराठे लाटून घ्यायचे आहे। वरतून तुम्ही तीळ टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, कारण दिसायलाही छान दिसतात। मुलांना छान दिसलं तर आवडीने खातीलही। हे पहा, या प्रकारचा पराठा तयार झाला आहे। आता तव्यावरती दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचे, तेल, तूप किंवा बटर लावून। मस्त असा खुसखुशीत पराठा तयार झालेला आहे। शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत, सॉससोबतही छान लागतो। त्याच पिठाचा तुम्ही पुऱ्या करू शकता, जर तुम्हाला 2 टिफिन द्यायचे असतील मुलांसाठी। हे पुऱ्याही छान लागतात खुसखुशीत अशा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।